आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। वाकळण पुलावरील निकृष्ट कामाची आमदार राजेश मोरे यांनी घेतली गंभीर दखल। समाजसेवक संदेश पाटील यांच्या सामाजिक कार्याचेही केले कौतुक। वाकळण पुलावर काही दिवसांपूर्वी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे एका स्थानिक भूमिपुत्राच्या कारचा अपघात झाला होता। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। या घटनेनंतर समाजसेवक संदेश पाटील यांनी आपल्या मित्रपरिवारासह घटनास्थळी जाऊन रस्त्याची साफसफाई केली आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने या गंभीर प्रश्नाची दखल घ्यावी अशी मागणी केली होती। या मागणीची दखल घेत कल्याण डोंबिवली ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी घटनास्थळी भेट देत अपघातग्रस्त नागरिकाची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली। तसेच पुलाचे निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करून त्यांना निलंबित व ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी केली। या प्रकरणाचा पाठपुरावा करून पीडिताला योग्य ती मदत मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले। यावेळी आमदार राजेश मोरे यांनी समाजसेवक संदेश पाटील यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या। तसेच त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांशी संवाद साधला आणि मित्रपरिवाराला भविष्यातही असेच समाजहिताचे उपक्रम सुरू ठेवण्याचा संदेश दिला। संदेश पाटील यांच्या सामाजिक उपक्रमांमुळे परिसरात त्यांच्याविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे। काही वाकळण या ब्रिजवरती काही दिवसापूर्वी ॲक्सिडेंट झालेला आहे आणि आज प्रत्यक्षात आपण या गोष्टीची पाहणी केलेली काय सांगाल? वाकळण गावचे सुपुत्र सन्माननीय गिरीश म्हात्रे हे माझे अतिशय जवळचे सहकारी आहेत आणि त्याचबरोबर आमच्या गावचे सुपुत्र संदेश पाटील माझे मित्र लहान भावासारखे आहेत। आणि मग गिरीश हा आपल्या नेहमी कामासाठी घरून निघाला असताना वाकळण जो निघू तेल रेल्वेचा ब्रिज आहे, या ब्रिजवर जात असताना अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता डांबर हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा केल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे हा गिरीश याचा अतिशय मोठ्या प्रमाणात अपघात झाला। तुम्ही बघितलं असेल गाडीचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि गाडीने 2 पलट्या मारल्या आणि त्याच गिरीश हा खरं तर देवाचं भाग्य आहे, पांडुरंगाची कृपा आहे आणि म्हणून गिरीशला कुठलाही मोठ्या प्रमाणात इजा न होता खरं तर तो वाचला त्या अपघातामधून। आम्ही पांडुरंगाचा तो आशीर्वाद आहे। पण जो रेल्वेचं ज्या कॉन्ट्रॅक्टरनी काम केलेलं असतं अतिशय निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे, आपण त्याच्यावर कडक कारवाई प्रशासनाने करावी आणि गिरीशला जो काही नुकसान झाले त्याची भरपाई मिळावी अशी आम्ही सर्व संदेश आमचा असेल, मी असेल, सर्व पदाधिकारी असेल अशी मागणी आहे। आणि गिरीशच्या बरोबर आम्ही सर्व आहोत, कारण असं निकृष्ट दर्जाचा रोड होणं हे चुकीचं आहे। कारण आपण जी कामं होतात ही नागरिकांच्या पैशावर, नागरिकांच्या टॅक्सनी जमा झालेल्या पैशावर कामं होत असतात आणि अशी कामं निकृष्ट होत असेल तर अशा कॉन्ट्रॅक्टरला एक तर काळ्या यादीत टाकलं पाहिजे किंवा याच्याकडे कारवाई केली जाईल आणि आम्ही रेल्वे प्रशासनाला अशी मागणी केलेली आहे। संदेश पाटील यांच्या पुढाकारातून त्यांनी रस्त्याची साफसफाई स्वतःचे आपले मित्रपरिवार घेऊन केलेले यांच्या सामाजिक उपक्रमाकडे कसे करतात? वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना शिकवण आहे। सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार आदरणीय श्रीकांतजी शिंदे हे नेहमी आम्हाला सतत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत असतात की जनहिताची कामं मध्ये प्रशासनाने केली किंवा नाही केली पण आम्ही सर्व शिवसैनिक तातडीने करत असतो। त्याचप्रमाणे आमचे वाकळणचे संदेश पाटील यांनी स्वतः सर्व आपल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन संपूर्ण रोड जिथे खडी निघाली असेल, तुम्ही बघितलं असेल 1.5 ते 2 ट्रक खडीच निघाले असेल, एवढ्या मोठ्या प्रमाणात ती रस्त्याची खडी, कारण त्याच्या डांबरच नव्हता, अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता होता। आणि म्हणून मी मनापासून आपल्या संदेश पाटीलचं मनापासून अभिनंदन करेन, कारण शिवसैनिकांना ही मोठी शिकवण। पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.